आज माझ्या बायकोचा म्हणजे वर्षाचा वाढदिवस आहे आणि तिला मी असं सांगितलंय, की आपण रेस्टॉरंटला जेवायला जातोय. आपलं मालवण म्हणून एक जबरदस्त रेस्टॉरंट आहे, जिथे सी फूड आणि नॉन-व्हेज लव्हर्स खूप आनंदाने जातात. तर तिथे तिला घेऊन जातोय, कारण तिलाही सी फूड आवडतं खूप. पण तिला हे माहीत नाहीये, की तिचे शाळेचे बेस्ट फ्रेंड्स तिचे जे होते ते तिथे येणार आहेत. 1-2 जण येणार आहेत. काय आहे, लग्न झाल्यानंतर मुलगी अ, आपलं घर सोडतेच मागे, पण त्याचबरोबर आपली मित्रमंडळी, आपला पूर्ण गोतावळा मागे सोडून येत असते. तर मग त्यांना पुन्हा त्या फ्रेंड्सला भेटता येत नाही किंवा त्यांना काय म्हणतो आपण, की पुन्हा ते क्षण जगता येत नाही. तर तेच देण्याचा माझा प्रयत्न आहे. हे सरप्राईज असेल. बघूया पुढे व्हिडिओमध्ये तिची रिएक्शन काय येते. थँक यू बायको मनापासून तुला, तुझ्या येण्यामुळे नशीबवान म्हणतो मी मला. तुझं असणं मला पूर्ण करत आणि माझं आनंदाच ताट पंच पक्वान्नाने भरत. आलीस लग्न करून तेव्हा होती बायकोला नेहमी नेहमी कशाला काय गिफ्ट द्यायला पाहिजे, सरप्राईज द्यायला पाहिजे. तिच्या आवडत्या हॉटेलमध्ये घेऊन या जेवायला, संपला विषय. खर्च नाही, नॉर्मल खिशाला थोडासा भार. काय सुमित, हो हो, तुझं लग्न नाही झालंय अजून, पण तरी पण तुला मी टिप देऊन ठेवतोय. लक्षात ठेवेल नक्कीच. आणि कधी आणलं तर ह्याच हॉटेलला आण. हो, सरप्राईज पाहिजे. कशाला? सी फूड खायचं असेल तर मालवणी स्टाईलचं खातो. म्हणजे आम्हाला जर जे आवडतं ते मालवणी स्टाईलचं आवडतं. आता हा स्वतः पुढाच आहे, तर असं काय खास आहे मालवणी स्टाईल सी फूडमध्ये, की दुसऱ्या स्टाईलच्या सी फूडमध्ये ते मजा येत नाही? सी फूडमध्ये आपण खास करून मुंबईमध्ये जर सी फूड खायचं असेल तर बोंबील वगैरे अशा प्रकारचे मासे वगैरे ट्राय करायचे असतात. आणि जर तुम्ही ऑथेंटिक क्लासिक तुम्हाला जर जेवायचं असेल मालवणी जेवण आणि त्यामध्ये फिश जर स्पेसिफिक तुम्हाला कोणते पाहिजे असेल तर सुरमई, पापलेट आणि इकडे मांदेली पण फ्राय वगैरे मिळते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या इकडे ट्राय करण्यासारख्या आहेत. आणि मी खास करून हे जे हॉटेल आहे ते प्रेफर करतो, किंवा इकडे येऊन रविवारचा जो नॉनव्हेजचा बेत असतो तो इकडे करतो. कारण मालवणी जेवण सगळ्याच ठिकाणी जसं ज्या पद्धतीत पाहिजे तसं मिळतं. तोच मसाला किंवा तशी तो झणझणीत वगैरे असा रस्सा म्हणा सगळ्याच ठिकाणी मिळतं तसं नाही. पण एक ठिकाण आहे जिथे मला माहिती आहे, मी स्वतः त्या कोकणातून बिलॉंग करतो, त्यामुळे म्हणजे कसा तो रस्सा आता असला पाहिजे. कामासाठी इथे राहतो मुंबईत, तर त्याला घरची आठवण आली की तो इथे जेवायला येतो. नक्कीच नक्की नक्की रविवार बुधवार माझा मित्रांबरोबर कधीतरी इकडे बऱ्याचदा बेत असतो. आणि खास करून फिश थाळी खायला मी आवर्जून येतो. कारण घरी ज्यावेळी जातो त्यावेळी सुरमई थाळी तिकडे असतेच, पण मुंबईत आल्यानंतर एक स्पॉट असा असावा जिथे येऊन मी तो मालवणचा जो एक इसेन्स आहे तो व्यवस्थितपणे त्याची आठवण येऊ शकेल. आणि मी आणि आज आज तर त्याला पार्टी आहे वर्षाकडून, कारण आज तिचा वाढदिवस आहे. हे कधी ठरलं? ते ठरलं बिरलं असू दे, पण आहे तुझ्याकडून काय? मी चल, अज्युम चल, केलंय ते. चालेल चालेल, चल काय माझं मन बघतोस का तू? चल दिली पार्टी घे, खा काय खायचंय ते खा, बहिणीकडून तुला. चल, आणि काय पाहिजे, एवढं मन आहे माझ्या वहिनीचं. ठीक आहे. बायकोचा धाक असा असतो की बायकोच्या धाकाला घाबरून बड्डेला तिला कुठेतरी घेऊन जावं लागतं किंवा काहीतरी सरप्राईज द्यावं लागतं किंवा काहीतरी करावं लागतं. माझी बायको साधी भोळी आहे बिचारी, तिला सरप्राईज नाही दिलं तरी चालतं, कारण की तिला साध्या सुध्या गोष्टींमध्ये खुश होऊन जाते ती. त्यामुळे ठीक आहे. काय व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. थँक्यू. कसं सरप्राईज होतं तुझ्यासाठी. कसं वाटलं? छान वाटलं, छान वाटलं. किती किती दिवसाने भेटला, किती दिवसाने भेटला. बस थँक्यू. काय मला कसं ठरवता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही? मला कळत पण नाही. प्रेम. बायकोच तुझ्यासाठी करायला पाहिजे ना. बायकोसाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? बरोबर.
हा संतोष आहे. संतोष, वर्षा आणि संतोष लहानपणापासून एकत्र आहेत आणि खूप खास आहेत. पण प्रॉब्लेम असा होतो की लग्नानंतर मुलगी इतकी बिझी होऊन जाते ना संसारामध्ये की तिला तिचे मित्रमंडळी सगळं मागे सोडावं लागतं. मग त्यांना भेटायला वेळ पण काढत नाही आणि हे पण बिझी होऊन जातात. मग ह्यांना असं सरप्राईज क्षण द्यायला नको का, म्हणून आपल्याकडून एक थँक्यू तुझ्यासाठी सरप्राईज होतो मोठं. कळलं मला ते. शॉक झाली ना मी. कधी ठरवलं? आमचं ठरलं कधीपासून आहे, हो कधीपासूनच ठरलेलं आहे. सांगायचं नव्हतं. आगाव आहेस तू पण, तुला देईल एक लावून अशीच. कॉल कट केला माहिती आहे दिवशी मी तुला. कधी? कॉल कट केला हा? तेव्हापासून थँक्यू काय बोलला? थँक्यू. तुझ्या येण्यामुळे नशीबवान म्हणतो मी मला. करिअर मित्र मंडळी स्वतःच घर सर्वच मागे राहत. एक अनोळखी घर आपलंच करायला एवढा त्याग कोण करत. तुझ्या वागण्यातून सिद्ध होत की तू तुझे घर सोडल नाहीस. पण लग्न करून एका मुलीला तिचं हक्काच दुसरं घर मिळत. तुझ्या सर्व निस्वार्थी गोष्टी प्रेम माया त्याग ममता या सर्वांसाठीच माझ मन आपोआपच तुला थँक्यू सो मच म्हणत. अजून एक गोष्ट मला काय आवडली आहे माहिती आहे, खूप आवडली. ही ग्रीन चटणी जी बोंबील सोबत फिश सोबत इतकी भारी लागते आणि तांदळाच्या भाकरी सोबत मेन म्हणजे. तू खाल्ली? खोबऱ्याची चटणी ना, हो. तांदळाची म्हणजे मी असं काहीतरी वेगवेगळं कॉम्बिनेशन ट्राय करत असतो. तांदळाची भाकरी आणि भाकरी चटणी. आणि हिरवी चटणी, खोबऱ्याची चटणी जाड आहे, व्यवस्थित एकदम भन्नाट लागते. भन्नाट. मी आत्ता तेच खाऊन बघितलं, जबरदस्त. मी पण बनवते घरी. ही तांदळाची भाकरी आणि ही चटणी मी पण बनवते घरी. हॉटेलच्या जेवणाशी कम्पेअर करायचं. वा, मी बट ट्राय करून बघ. सुमित तू पण ट्राय करून बघ कसं वाटतं. घे. इंग्लंड आहे. सर, पहिले तर अभिनंदन. इतकं सुंदर हॉटेल, इतकं सुंदर जेवण तुम्ही आमच्यापर्यंत आणताय. आम्ही ॲक्च्युली आहोत पश्चिम महाराष्ट्रातले, पण आम्हाला सी फूड आवडतं. तर सी फूडची इथे जी सवय लागली आम्हाला ती काय मोडत नाही आहे. अस्सल मालवणी सी फूड तुमच्यामुळे आम्हाला खायला मिळतं, त्याबद्दल पहिले तर धन्यवाद. आणि तुम्हाला किती वर्ष झाली आपलं मालवणला? आणि हे 2023ला ओपनिंग केले माननीय नांदगावकर साहेबांच्या हस्ते, जे आमचे वक्तव्य इथे. आणि माझे तिन्ही रेस्टॉरंटचे ओपनिंग माननीय नांदगावकर साहेबांच्या हस्ते ओपनिंग केले. बाळा नांदगावकर साहेबांच्या हस्ते. आणि स्वामींची कृपा माझ्या पाठीशी नेहमी असते. आणि जे काही या उद्योगधंद्यात उतरलोय ते फक्त स्वामींचं नाव घेऊन उतरलोय. आणि माझी सर्वात मी त्याचं नाव मी वारंवार घेत असतो. सगळ्यांच्या पाठी आई वडिलांचा आशीर्वाद असते, माझ्याही पाठी आई वडिलांचा आशीर्वाद आहे. पण त्याहीपेक्षा माझ्या पाठी माझ्या बायकोचाही तेवढाच आशीर्वाद माझ्या पाठीशी असतो. तर या उद्योगधंद्यामध्ये तिने खूप मला मदत केली, खूप माझ्या पाठीशी उभी राहिली. जेव्हा व्यवसाय चालू केला तेव्हा नवीन व्यवसाय असल्यामुळे त्यावेळी आपण म्हणजे डगमगतो की चालेल की नाही चालेल. पण बायको या नावाचा शब्द जेव्हा पाठीशी पुरुषाच्या पाठी जेव्हा उभा असतो आणि स्वामी नावाचं ब्रह्मांड देऊ नको मी तुझ्या आणि त्यांनीच बनवलेली जोडी आहे. त्याच्यामुळे मी या व्यवसाय उतरल्यानंतर मी कधी भियालो नाही आणि कधी मी घाबरलो नाही. स्वामींच्या कृपाने एका वर्षात दुसरा हॉटेल, दुसऱ्या वर्षात तिसरं हॉटेल, असे 3 वर्ष मी 3 हॉटेल मी चालू केले. स्वामींची कृपा आहे रवींद्र दादा, पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही जी चव देताय ना
आणि लोकांना वारंवार यायला भाग पाडताय. त्यामुळे आज माझ्या वाईफचा वाढदिवस आहे हो, आणि हो, धन्यवाद. त्यासाठी मी तिला घेऊन आलोय इथे सरप्राईज करण्यासाठी, कारण तिला हे ठिकाण आवडतं. ओके. तर आज मी पहिल्यांदा काही दुसऱ्या पण गोष्टी ट्राय केल्या, तिसऱ्या झालं किंवा बऱ्याचशा गोष्टी ट्राय केल्या, खूप मजा आली. हा, हा. मला एक सांगा, तुम्ही मालवणी सी फूडच का ठरवलं, असं का दुसऱ्याही हॉटेल्स काढू शकला कारण असतं? मी मालवणी आहे ओके. आणि माझं मालवणची टेस्ट मुंबईमध्ये मला घेऊन यायची होती आणि म्हणून मी निगुडकरांचं आपलं मला फॅमिली रेस्टॉरंट या नावाने मी ओपनिंग केली. कारण लोकांना निगुडकर अन्न दिसल्यानंतर लोकांना माहीत पडतं की हा शेट्टी नाहीये, बरोबर मराठी हा माणूस मराठी आहे. माणूस हा मालवणातला माणूस आहे. हा. म्हणून निगुडकरांचं आपलं मालवण हा मी टॅगलाईन दिली आहे की लोकांना मालवणी का असते आणि मालवणची कढी का असते, मालवणी चव का असते. म्हणून मी एक घोषवाक्य जेव्हा मेन्शन केलंय, जिभेवर रेंगणारी मालवणी चव. Yes. म्हणजे लोकांना मस्त. आल्यानंतर जिभेवर रेंगणारी चव पाहिजे असते, ती मालवणी चव असते. हा. म्हणून मी नुसतं चव देत नाही, मी त्याच्या मागचं एक कारण पण ठेवलंय की मी जे काय मसाले आणतो, हा. जे का नारळ आणतो, जे का मी अगुळ आणतो, कोकमा आणतो, हा. हे मी माझ्या मालवण मधून घेऊन येतो वा, वा, आणि वा. ते लोकांना दाखवतो की बघा हे मी नुसतं बनावट मालवणी कढी बनवत नाही, मी मालवणची टेस्ट, मालवणचे मसाले, मालवणचे नारळ मी मालवण का बघत, कढी मालवणच्या त्या नारळापासून बनते. बरोबर. आणि तुमची ती ग्रीन चटणी आहे ना खोबऱ्याची, अप्रतिम. आणि ती तांदळाच्या भाकरी सोबत खाल्ली मी, बाप रे. म्हणजे ते म्हणतो ना आपण, एक घास खाल्ला की ढगात, तशा टाईपचा आहे. नाही मग आमची चटणीला खूप लोक आवर्जून येतात, हो. चटणी खायला पण येतात, हो, चटणी हो. आवडते सुद्धा. मी तर आता कामावर येतो त्यांना नक्की येत जाईल तुमच्याकडे. नक्की. अजून एक तुम्हाला कॉम्प्लिमेंट ही आहे की हा, हा. इथे सुमित बसलाय, जेवतोय, तो कुडाळचा आहे ओके. आणि तो इथे मुंबईला जॉबसाठी आलाय, घरापासून लांब राहतो, बरोबर. 6-6 महिने घरी जात नाही. हा. तर त्याला मी जेव्हा विचारलं तू इथे काय येतोस, तर त्याचं हे म्हणणं होतं की मला इथे आलं ना की माझ्या मालवणात जी आई माझं जेवण जसं बनवते ना, त्याच पद्धतीचं जेवण खायला मिळतं, मला ते नॉस्टॅल्जिया फील होतं. तर त्याबद्दल तुमचा कॉम्प्लिमेंट आहे तुम्हाला. थँक्यू. अशीच अजून 4-5 अजून रेस्टॉरंट व्हावी आपली मराठी माणसाची, अशी अपेक्षा आहे. तुमच्या असंच मराठी माणसाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमी Yes. राहून दे, हीच मी स्वामींच्यांनी प्रार्थना करेन. नक्कीच. आणि हॉटेलमधली जी चव मी कायमस्वरूपी लोकांना देत राहील असं मी स्वामींकडे नक्की मी प्रार्थना करेन. व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. तर मंडळी, आपण या आपलं मालवणचं तुमचं जे काही लोकेशन आहे, ॲड्रेस आहे, जी लोकेशन पिन आहे, ते सर्व मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय. प्लस अजून एक मेन्शन करायचं आहे की आपल्याकडे स्पेशल अशी पार्किंग आहे इकडे हा. आणि लोकांना आल्यानंतर पार्किंगची गैरसोय असते, पण महत्वाचं आहे. निगुडकरांचं आपल्या मलामध्ये पार्किंगची खूप चांगली सोय आहे. येस. म्हणजे इथे कुठलाही प्रकारचा पार्किंगला त्रास होत नाही, लोक आरामात पार्किंग लावून आणि आरामात आपलं जेवू शकतात. जाऊ शकतात. बिनधास्त. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुंबईत पार्किंग भेटत नाही, पण ह्यांच्याकडे आहे ते. आणि माझ्याकडे बरेच BMW मर्सिडीज गाड्या आहेत. खूप मराठी लोक असं म्हणजे चांगले घरांतले लोक आपल्याकडे आवर्जून येतात. Yes. माझ्याकडे तर एक तर IPS आलेला, एक गंभीर साहेब, म्हणजे एक खूप मोठा IPS आलेला आणि तो आपला कलेक्टर, कोकणाचा कलेक्टर होता. अच्छा. आणि तो त्याच्या फॅमिली दिल्लीवरून खास इथे निगुडकरांचा आपला मालवणला तो भेट देणार, त्याला मालवणी टेस्ट खायचं होतं, त्याला जेवायचं होतं आणि तो एवढा खुश होऊन गेला ना की तो मग मी परत येणार. आता तो दिल्लीचा अँटीबॉशन विरुद्ध तो कमिशनर आहे. अच्छा. मस्त मस्त मस्त. हे चवीने मिळवलेले आहेत बाकी काय. चवीने. आणि प्रामाणिकपणा. आणि साहेबांनी, मी पेमेंट घेत नव्हतो, पण साहेबांनी सगळं पेमेंट करून गेलं. मला बोलले ना की रवी एक रुपया तर कमी करू नकोस, मला तुझी चव खूप आवडली आहे, जी कोकम कढी आहे, जी सोलकढी आहे, सोलकढी अप्रतिम हा, आहे. हा. खरं की मला असं नाही, मी कोकणामध्ये परत गेलोय असं त्यांनी मला दाखवून दिलं त्यावेळेला. आणि माझी खूप शाबासकी मी पण आई बाबांना माझ्या घेऊन येईन पुन्हा नक्की, नक्की. खाण्यासाठी. चलो, थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच.